नमस्कार, मनीषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चिकन चिली। त्यासाठी आपण घेतलेले आहे हे पाव किलो चिकन। या चिकनमध्ये आपण टाकले आहे 2 चमचे दही, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळदी पावडर, 1 चमचा मीठ आणि आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि यामध्ये आपण 1 अंड फेटून घेतलेला आहे। हे छान सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तेल गरम करून हे तेलामध्ये डीप फ्राय करायचं आहे। तर अगदी आता मी सर्व पीसेस यामध्ये तळायला सोडलेले आहेत। आता छान याला आपल्याला लालसर भाजून द्यायचं आहे। तर स्लो गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। तर तुम्ही पाहू शकता आता छान आपले ते फ्राय होत आहेत। व्यवस्थित फ्राय झाल्याच्या नंतरच हे आपल्याला पलटी करायचे आहे। आता छान आपले लालसर फ्राय झालेले आहे आणि चिकन चिलीसाठी आपल्याला बोनलेस चिकन घ्यायचे आहे, म्हणजे जे मऊ मऊ असते तेच आपल्याला याच्यामध्ये वापरायचे आहे। त्यानंतर मी हे चिकन काढून घेतले आणि त्याच फ्राय केलेल्या चिकनच्या तेलावरती आपण 2 छोटे कांदे चौकोनी आकाराचे कापून घ्यायचे आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। तुमच्याकडे ढोबळी मिरची आवडत असेल तर तीही अशीच चौकोनी कापून तीही यावरती परतून घ्यायची आहे। तर माझ्या मुलीला आवडत नाही म्हणून मी घातली नाही ती। तर मी कांदा घातलेला आहे आणि यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 1 चमचा सोया सॉस असं घालून तेही छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे तेलावर चांगलं मिक्स झालं की याच्यावरती कोथिंबीर घालून घ्या आणि त्यावरती हे सर्व आपण जे आता चिकन फ्राय करून घेतलेलं होतं ते घालून समस्त त्याच्यावरती मिक्स करून घ्या आणि कोथिंबीर घाला आणि छान सजावट करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा।